तुमची कोणाची लायकी नाही, वन प्लसची लायकी नाही ना इथं कस्टमरला फोन द्यायची. मी देतो कस्टमरला इथून पुढे वन प्लसचा मोबाईल कोणीच घ्यायचा नाही. तुम्ही दिले तुम्ही मला आता त्याचं जेन्युइन रिझन सांगा की कस्टमरला 15 ते 20 दिवस झालं तुम्ही फिरवलंय, ते का फिरवलं त्यांनी कस्टमरला? हे बघा ना, हे कव्हर वगैरे पण बाहेर आलेलं आहे सगळं. ओपन केलंय का काय केलंय? तुम्हीच केलाय, तुम्हीच केलाय आणि इथंच केलाय. तुम्ही वेगवेगळे कारण सांगताय त्याला ओपन केला, इथंच केलाय. माहिती नाही तर मग तुम्ही बोलू नका. तुमच्याकडे झालं मॅडम, तुम्हाला कृपया करून विनंती आहे ते व्यवस्थित करून द्या. कस्टमर फिजिकल कसं काय ओके नाही? कॅमेरा समोर दाखवा, मोबाईल दाखवा. बेंड गरम झाल्यामुळे होतं मॅडम. कस्टमरनी गरम झाल्यामुळे फोन सुद्धा आधी सुद्धा सर्व्हिस सेंटरला दाखवला होता. सर्व्हिस सेंटर वाले म्हटले होते की चार्जर जे तुमचं तुम्ही जे ते वेगळं चेंज. त्यांनी प्रेशर कसं काय येऊ शकतं मॅडम? हा ठीक आहे, दादा मोबाईल दाखवा, हा बेंड करून दाखवा बरं तुम्ही कसं काय होतो. मग तो कसं काय होणार बेंड? तुम्ही सांगा ना. बेंड असा ऑटोमॅटिक थोडे होतो, बॅटरी गरम झाल्यामुळे बेंड होतो फोन. तुमच्याकडून आतापर्यंत खूप जास्त कस्टमर गेले ते. कोणत्या विश्वासाने तुमच्याकडून मोबाईल घ्यावे लोकांनी? प्रत्येक जण तेच येऊन सांगतोय. हा कस्टमर 4-5 आहे की तुमच्या इथं नाहीये ती सर्व्हिस. बेंड होईल कसा मला सांगा? त्याला जर कुठे डेंट स्क्रॅच नाहीये, बॅटरी हिट मुळे तो फोन 65 वॅटचं चार्जर आहे त्याचं. तुम्हाला सांगतो की 65 वॅटचं चार्जर, त्याच्यात तो अॅम्युलेट डिस्प्ले, एवढं मोठा प्रोसेसर, हे जे सांगतात ना, कृपया त्याला तुम्ही भय पडू नका. तुमच्या मॅनेजरांना बोलवा, नाही तर इथं कोणी फोन देत असेल त्यांना सांगा. बेंड असं होऊ शकत नाही फोन. हो, मी नागरिक आहे, मी कस्टमर आहे. माझ्याकडे जो कस्टमर येतो तो फोन घेऊन जातो माझ्या विश्वासावर की हा माणूस जेन्युइन आहे. आणि 6 महिन्याच्या फोनला वॉरंटी आहे. ते ओला उबरचे ते कामगार पैसे 200-300 रुपये जमा करून कसं तरी मोबाईल घेता, कारण त्यांना ती ऑर्डर लवकर पडायला पाहिजे. वन प्लसचे फोन घेता. ऑन कॅमेरा सांगतो, प्रत्येक मॉडेलचं माहिती आहे मला. तुमच्या हातातला फोन जो बी कुठला असेल ना, सॅमसंग A22 ज्यांच्याकडे आहे तो फोन सुद्धा बेंड होतो. आणि हा कंपनी प्रॉब्लेम आहे, मोबाईल हीट झाल्यामुळे बेंड होतो फोन. फोन हीट होतो त्याच्यामुळे बेंड होतो. फोन बेंड त्याच्यामुळेच होतो. फोन कस्टमर वापरायला नाही गेला फोन. आणि तो इंजिनियर काय हे तुम्ही टाळायचे काम करतायत. कस्टमर केअर